अखिल भारतीय ट्रांसपोर्ट व जनरल कामगार यूनियन के संस्थापक बाबूराव रामस्टे की 74वीं जयंती का आयोजन एपीएमसी फल बाजार में किया गया। इस मौके पर शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा पहुंचकर मथाड़ी कामगारों के बीच उनके विचारों को याद किया और उनके बारे में अपनी प्रतिक्रिया दी है। अखिल भारतीय ट्रांसपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं माथाडी कामगारांचं आद्य दैवत कैलासवासी बाबूरावजी रामिष्टे यांचा 74वी जयंती या ठिकाणी आज साजरी करण्यात आली आणि त्यानिमित्त मोठ्या संख्येने सर्व माथाडी कामगार या ठिकाणी हजर होते। बाबूराव रामिष्टे साहेबांनी माथाडी कामगारांसाठी जे काम केलेलं आहे ते अलौकिक काम आहे आणि सगळ्या अर्थानं तळाशी असलेला हा जो वर्ग आहे माथाडी कामगार, त्या कामगारांसाठी त्यांनी एक संघटित स्वरूप त्याला आणण्यामध्ये खूप मोठा हातभार लावला अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यातूनच हा सबंध वर्ग संघटित झाल्यामुळं काही प्रमाणात का होईना त्यांच्या ज्या अडचणी होत्या, मग घराच्या अडचणी असतील, लोन घेण्यासंबंधीच्या पतसंस्था स्थापन करण्याच्या अडचणी असतील, या अडचणी सोडवण्यासाठी खूप मोठी त्याच्यामध्ये मदत झाली। हा वर्ग जर त्यांनी संघटित केला नसता त्यांची किंमत माथाडी कामगारांची समाजामध्ये शून्य राहिली असती आणि हा असा वर्ग आहे की जो अंग मेहनत करून आणि सगळ्या समाजावर एक प्रकारे त्यांचे उपकार आहेत की खूप अंग मेहनत करून आपला चरितार्थ चालवत असतात आणि त्यांच्या बाबत त्यांच्या रामिष्टे साहेबांच्या मनामध्ये अथांग प्रेम असल्यामुळं या लोकांसाठी त्यांनी स्वतःची काळजी न घेता अनेक वर्ष तारुण्यापासून अगदी त्यांचं देहावसन होईपर्यंत काम केलं आणि म्हणून आज हजारो माथाडी कामगार थोड्या चांगल्या अवस्थेमध्ये येऊ शकले। संघटनेने बोलवलं त्याच्याबद्दल माझे सहकारी सन्माननीय अविनाशजी रामिष्टे, शेवाळे साहेब सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि माथाडी कामगारांचे बरेचसे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामध्ये एक राजकीय माझं कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना सर्वपरी मदत करण्याचं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे। वीडियो जर्नलिस्ट राहुल कदम साथ पंकज गिरोंसी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।